श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. यंदाच्या वर्षी 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा 15 दिवसांचा जो कालावधी आहे तो पितृपक्ष आहे आणि पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांची, आपल्या पितरांची सेवा करत असतो. ही सेवा करत असतानाच बऱ्याच वेळा आपल्याकडून काही गोष्टी ज्या आहेत त्या राहून जातात. पण आपण जेव्हा पितरांची सेवा करतो तेव्हा छोट्या मोठ्या गोष्टी जरी केल्या तरी आपले पितृदोष जे आहेत ते कमी होतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक प्रभावी उपाय सांगणार आहे, जो महिलांनी सकाळी स्वयंपाक बनवताना सर्वात पहिला करा. हा जर उपाय केला तर नक्कीच आपले पित्र जे आहे ते आपल्यावरती खुश होणार आहेत आणि आपण त्यांची सेवा करत आहोत हे त्यांना नक्की दिसणार आहे. बघा, हा जो पंधरवाडा आहे, या पंधरवाड्यामध्ये आपले पितर जे आहेत म्हणजेच आपले पूर्वज जे आहेत ते पृथ्वी लोकावरती येत असतात. आता महिला असो किंवा पुरुष असो, आजी, आजोबा, पणजी हे कोणीतरी आपले पूर्वज वारलेले असतात आणि ते या पितृपक्षामध्ये आपल्या इथे आपण नक्की काय करत आहोत आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी ते पृथ्वी लोकावरती येत असतात. आणि जेव्हा ते येतात तेव्हा त्यांना जर त्यांची सेवा करताना आढळलो आपण तर नक्कीच ते आपल्याला भरपूर आशीर्वाद देतात. आपण आपलं आयुष्य खूप सुखी करू शकतो, पण त्या कालावधीमध्ये आपण त्यांची सेवा करणं फार महत्त्वाचं आहे आणि यासाठी हा 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरचा कालावधी आहे. पितृपक्षामध्ये आपण जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमचे पितृ जे आहे ते तुमच्यावरती खूप खुश होणार आहेत आणि तुमचे संपूर्ण प्रखर पितृदोष जरी असतील तरीसुद्धा ते निघून जाणार आहेत. आपल्या महिलांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे की आपण आपल्याच कामामध्ये चुटकीसरशी हा उपायसुद्धा करून टाकू शकतो. तर बघा, आपले पितर जे आहे ते कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला भटकत असतील आपल्याला माहीत नाही. ते अगदी सूक्ष्म स्वरूपामध्ये सुद्धा आपल्या आजूबाजूला पितृपक्षामध्ये असतात. ते आपल्याला पितृपक्षामध्ये 15 दिवस आशीर्वाद देण्यासाठी येतात आणि त्यांची सेवा चाललेली बघून ते खूप खुश होतात आणि आपले जे पितृदोष लागलेले आहेत ते सुद्धा कमी होतात, कारण ते तृप्त होतात. तर मग अशा वेळी आपण गाईला एक वस्तू जी आहे म्हणजे एक चपाती तुम्हाला खायला घालायची आहे, पण ही चपाती बनवताना काही गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायच्या आहे. बघा, आपण रोज सकाळी संध्याकाळी चपाती बनवतो. सकाळी चपाती बनवत असताना सकाळच्याच वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. सकाळी जेव्हा आपण चपाती करतो तर पहिली चपाती नेहमी गाईला द्यावी असं सांगितलं जातं आणि तोच उपाय आपल्याला इथे सुद्धा करायचा आहे. पण जेव्हा तुम्ही चपातीसाठी पीठ मळता तर पिठामध्ये तुम्हाला या ठिकाणी जास्तीचं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर किसलेलं खोबरं जे असतं तर हे थोडंसं अगदी चिमूटभर म्हणा, पण किसलेलं खोबरं या चपातीमध्ये तुम्हाला घालायचं आहे, म्हणजे त्या पिठामध्येच तुम्हाला टाकायचं आहे. थोडंसं तूप त्याच्यामध्ये आणि पांढरे तीळ जे आहेत ते त्या पिठामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि असं पीठ जे आहे त्याचा तुम्हाला गोळा बनवून घ्यायचा आहे. तर ह्या पिठामध्ये पुन्हा एकदा बघा, गव्हाचं पीठ येईल, थोडंसं बेसन पीठ येईल, थोडंसं किसलेलं खोबरं येईल, त्याच्यानंतर थोडंसं तूप येईल आणि थोडेसे पांढरे तीळ आपल्याला घ्यायचे आहे. हे एकत्रित करून याची आपल्याला चपाती बनवायची आहे. लक्षात घ्या, सर्वात पहिली चपाती बनवली तर अतिशय उत्तम. आपल्याला आपल्या घरामध्ये जितके मेंबर असतील तितक्या मेंबर्सच्या मापाच्या या चपात्या बनवून घ्यायच्या आहेत. तुम्ही जर दोघेजण राहत असाल तर तुम्ही 4 चपात्या बनवा आणि 4 जण राहत असाल तर 8 चपात्या बनवा. पण हे पितृपक्षामध्ये तुम्ही रोज केलं तर अतिशय उत्तम. पण जर तुम्हाला हे शक्य नसेल, फक्त चपाती एकच बनवली संपूर्ण घरामधून तरीसुद्धा चालणार आहे. आपल्या आपल्या वेळेनुसार आपण हे करायला हवं, कारण आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये कितीही उपाय सांगितले पण आपण प्रत्येक उपाय फॉलो नाही करू शकत. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते आपल्याला पॉसिबल होत नाही. त्यातल्या त्यात गाय कोणाच्या इथे येते, कोणाच्या इथे येत नाही, मग त्याच्यामुळे तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो. पण ज्यांच्या आजूबाजूला गाय येत असतील किंवा मग तुमच्या आजूबाजूला कुठे जर गोठा असेल किंवा मग एखादं गाय जिथे पाळलेल्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो जाऊन करू शकता. तर आपल्याला ही चपाती जी आहे ती बनवून घ्यायची आहे आणि जेव्हा कधी दिवसभरामध्ये कधीही ही चपाती बनवून बाजूला ठेवून द्या. दिवसभरामध्ये कधीही तुमच्या इथे गाय येत असेल तर तिला स्वतःच्या हाताने आपल्याला ही चपाती जी आहे ती खायला घालायची आहे. तिच्या तोंडामध्ये आपल्याला ही चपाती द्यायची आहे. आता हे कसं शक्य होणार आहे? थोडंसं कठीण आहे, कारण आपण जेव्हा गायींना बघतो तर आपल्याला थोडीशी भीती वाटते. परंतु गायी मारत वगैरे नसेल किंवा चांगल्या असतील म्हणजे आपल्याला साधारणतः अंदाज असतो की आपल्या आजूबाजूला ज्या गायी असतात तर त्या कशा असतात, कारण आपण कधी ना कधी त्यांना हे उपाय किंवा मग अशी चपाती जी आहे ती दिलेली असते. किंवा मग तुम्हाला जर अगदीच हाताने ठेवता येत नसेल तिच्या तोंडामध्ये किंवा देता येत नसेल तर अशा वेळी काय करा की एक ताट घ्या
आणि त्या ताटामध्ये ही पोळी ठेवा, चपाती ठेवा आणि हे ताट जे आहे ते गायीसमोर ठेवून द्या. अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. पितृपक्षामध्ये दररोज केला तर अतिशय उत्तम. जर तुमच्याकडे गायी असतील तर तुम्ही स्वतःच्याच गायींना हा उपाय जो आहे तो करू शकता किंवा त्यांनाच ही पोळी जी आहे ती खायला देऊ शकता. तुमच्या घरामध्ये 2 मेंबर असतील आणि तुम्हाला जर 4 पोळ्या बनवणं शक्य असेल तर दोघांच्या हाताने 2-2 अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही गायीला हा नैवेद्य जो आहे तो देऊ शकता. गायीलाच का द्यायचा तर बघा, आपले जे पित्र आहे त्यांचा संबंध थेट गायी असेल, कुत्रा असेल, अजून कावळा असेल आणि मुंग्या असतील, त्याचबरोबर पिंपळाचं वृक्ष आणि पाणी यांच्याशी खूप जास्त संबंध आहे. कारण पाण्याचा साठा जिथे असतो तिथे आपले पित्र असतात. जिथे म्हणजे गाय येते तर गायीच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपले पित्र आपल्याजवळ येऊ शकतात. कावळ्याच्या स्वरूपामध्ये पित्र आपल्याजवळ येऊ शकतात. त्याचबरोबर कुत्र्याच्या स्वरूपामध्ये पित्र आपल्या जवळ येऊ शकतात. म्हणजे आपल्याला माहीत नसतं की नक्की कोणत्या स्वरूपामध्ये आपले पित्र आपल्या जवळ येतात. आणि म्हणूनच आपण गायीसोबत हा उपाय जर केला तर नक्कीच आपले पित्र जे आहे ते भरभरून आपल्याला आशीर्वाद देणार आहे. असे उपाय जे आहे ते आपण अगोदर सुद्धा खूप वेळा केलेले आहे आणि हे सर्व उपाय फक्त आपले पितृदोष निघून जावेत यासाठीच केले जातात. गाय एक गोमाता आहे आणि तिच्याकडून आपल्याला भरपूर आशीर्वाद प्राप्त होतात. जेव्हा आपण एखादा जीव कशाने पण शांत करतो, म्हणजे अगदी तुम्हाला जेवण देता आलं तर जेवण किंवा पाणी देता आलं तर पाणी, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि जेव्हा तुम्ही या गोष्टी गायीला किंवा कुत्र्याला वगैरे देता तर नक्कीच ते संतुष्ट होतात. आणि त्याचबरोबर आपले पित्रसुद्धा आपल्या हातून ते आपल्या घरातली चपाती जी आहे ती ग्रहण करतात, आपल्यासमोर ती ग्रहण करतात आणि त्याचा एक वेगळाच आनंद आपल्याला सुद्धा असतो. त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात. तुम्हाला जर संपूर्ण 15 दिवस करता आला हा उपाय तर नक्की करा. पण 15 दिवस जर शक्य नसेल तर तुम्हाला जेवढे दिवस हा उपाय करता येऊ शकतो तेवढे दिवस नक्की करा. कारण शेवटी काय, भावनेचा प्रश्न आहे. आपली भावना महत्त्वाची असते. आपण सध्या पितृपक्ष चालू होणार आहे म्हणून प्रत्येक जणाचा आपले पितृदोष दूर व्हावेत म्हणून आपण काय करावं असं आपल्याला होतं. बरेच जण नारायण नागबली करतात, तिथे खूप खर्च येतो आणि हा खर्च प्रत्येकाला पेलवणारा नसतो. तर असे शास्त्रामध्ये सांगितलेले छोटे छोटे उपाय जर आपण केले तरीसुद्धा आपण काही दोष जे आहे ते आपल्या घरातले दूर करू शकतो. काही उपायांनी खूप साऱ्या गोष्टी साध्य होतात. मोठमोठे लोक असे उपाय करतात पण ते आपल्याला कधी सांगत नाही किंवा आपल्याला कधी माहीत होत नाही. तर ज्या गोष्टी आपल्याला माहीत होतात त्या गोष्टी आपण नक्कीच ट्राय करून बघायला पाहिजे. कारण पितृपक्षामध्ये पित्रांची सेवा केल्याने कुठल्याही गोष्टी आपल्या बाबतीत वाईट होत नाही, या उलट आपल्याला त्यांचं खूप चांगलं फळ मिळतं. जेवढी जास्तीत जास्त सेवा तुम्हाला पित्रांची करता येईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा. आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओज आहेत जे तुम्ही फॉलो करू शकता, बघू शकता आणि ते उपायसुद्धा करू शकता. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.